next hormone that is called as the ethylene. आपण 3 हार्मोन याच्यामधले या ठिकाणी सुरुवात केली, व्हिडिओच टाकलं तर व्हिडिओ चालू ना. 3 हार्मोन आपण याच्यामधले या ठिकाणी संपवले. पहिला ऑक्सिन, दुसरा जिबरलिन, तिसरा सायटोकाइनिन आणि चौथा हार्मोन याच्यामधले या ठिकाणी जो आपण बघतो आहे दॅट इज कॉल्ड एज इथिलीन. आता इथिलीनची वैशिष्ट्य काय? पहिलं लक्षात घ्यायचं, इथिलीन इज अ ओनली गॅसियस हार्मोन. म्हणजे या सगळ्या हार्मोन मध्ये हे फक्त वायुरूप असणारं एक हार्मोन आहे. म्हणजे बाकीचे हार्मोन काय आहे? काय होते का? काय होतं? चालू आहे ना. म्हणजे बाकीचे हार्मोन एकतर या ठिकाणी क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये या ठिकाणी असतील किंवा मोस्टली लिक्विड स्वरूपामध्ये असतील. पण हे एकच हार्मोन असं आहे की ते गॅसियस फॉर्म मध्ये इफेक्टिव्ह असतं प्लॅंट मध्ये. त्याला ग्रोथ रिटार्डर असं याच्यामध्ये या ठिकाणी म्हणतात. ग्रोथ रिटार्डरचा अर्थ आहे याच्यामुळे प्लॅंटची ग्रोथ आहे ती कमी होईल, थांबेल, होणार नाही, याला म्हणायचं ग्रोथ रिटार्डर. हे प्लॅंट मध्ये कुठं तयार होईल? हे तयार होईल रूट अपायकल मेरिस्टेम मध्ये, शूट अपायकल मेरिस्टेम मध्ये, किंवा ज्याला आपण म्हणूया तर रायपेनिंग फ्रूट म्हणजे पिकणारी जी फळं असतात त्या ठिकाणी आपल्याला हे हार्मोन पाहायला मिळतं. तिसरं लक्षात घ्या, हे जे हार्मोन आहे या हार्मोनची डिस्कव्हरी या ठिकाणी ऍक्च्युअली गेन नावाचा जो काही सायंटिस्ट आहे त्यांनी सांगितलं की हे प्लॅंट नॅचरली सिंथेसाइज करतंय and that is the responsible hormone for the fruit ripening. त्याच्या अगोदर काही सायंटिस्ट होते, मग क्रोकर असेल किंवा अजून काही सायंटिस्ट त्यांनी सांगितलं, आपल्याला प्रूव्ह करून दाखवलं की हे हार्मोन प्लॅंट मध्ये तयार होते आणि या हार्मोनचा रोल आहे फ्रूट रायपनिंग. असे या ठिकाणी डेने असेल किंवा अजून क्रोकर असेल त्यांनी हे सगळं याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं. दुसरं, हे जे काही इथिलीन नावाचं जे हार्मोन आहे हे मार्केटमध्ये या ठिकाणी किंवा इथोपेन नावाने ओळखलं जातं. इथोपेन किंवा इथरेट या नावाने या ठिकाणी हे पॉप्युलरली ओळखलं जातं. आपण त्याला इथरल असं म्हणतो. ऍक्च्युअली तो शब्द इथरेट आहे. तर ते इथरेट किंवा इथरेल आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे ऍक्च्युअली हे इथिलीनच असतं. मग आता हे केमिकली काय? केमिकली हे 2-chloro-ethyl pyruvic phosphoric acid या स्वरूपामध्ये या ठिकाणी असतं. केमिकली इज 2-chloro-ethyl phosphoric acid. म्हणजे याचं केमिकल कंपोजिशन काय आहे? ते 2-chloro-ethyl phosphoric acid हे केमिकल कंपोजिशन या ठिकाणी या फॉस्फरिक ऍसिडच्या याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं. आणि मग हे इथरेल, इथोपेन किंवा हे केमिकल जे आहे हे जेव्हा पाण्याबरोबर कंबाईन होतं इट इज अ कन्व्हर्टेड इनटू गॅस. आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला हे इथोपेन किंवा इथरेल हे आपल्याला लिक्विड स्वरूपामध्ये मिळतं. ओके, ते आपण पाण्यामध्ये मिसळलं की लगेच काय तयार होतं? गॅस. म्हणजे आपण जेव्हा डाळिंबावर वगैरे फवारतो बघा, डाळिंबाची शेती ज्यांना माहिती आहे त्यांना लक्षात असेल, डाळिंबामध्ये काय करतात? पानगळ करावं लागतं. मग आपल्याला ते सीझन तिथं पुढं धरता येतं. पानगळीसाठी जी औषध आपण फवारतो ती काय? ती इथरेट किंवा इथरेल असते. ते आपण पाण्यात मिळवतो आणि फवारली ती पानावर चिकटून राहणार. म्हणजे ते पाण्याबरोबर झालेली रिॲक्शन चालू होते आणि ते गॅसच्या स्वरूपात तयार होते. म्हणजे गॅसेस स्वरूपामध्ये तयार होते. मग हे जे इथिलीन जे आहे केमिकल थोडक्यात आपण CPH फॉर्म्युला दाखवू शकतो. हे थोडक्यात हे काय? हायड्रोकार्बन, हायड्रोजन आणि हायड्रोकार्बन या कॅटेगरीमध्ये. रोल काय? बियोलॉजिकल रोल, इफेक्ट किंवा आपल्या दृष्टीने ह्याचा
हे हार्मोन फ्रूट रायपेनिंग हार्मोन म्हणून ओळखलं जातं. फळं पिकण्यासाठी अतिशय जबाबदार असं हार्मोन की जे नॅचरली सिंथेसाइज प्लॅन्टकडून. आता हे सगळं जे आहे ते आपल्याला आर्टिफिशियली मार्केटमध्ये लॅबोरेटरीमध्ये तयार केलेलं अवेलेबल आहे. पण प्लॅन्ट नॅचरली तयार करतात आणि प्लॅन्ट नॅचरली तयार केव्हा करतात तर जेव्हा तिथं फळं लागणार आहे त्या फळाला पिकवण्यासाठी प्लॅन्ट हे नॅचरली तयार करतात. मग इथं शूट असेल, रूट असेल, सीड पण असतात आणि काही लीव्हज आहेत आणि हे जे काही रायपनिंग फ्रूट असतात तिथं हे इथिलीन जे असेल त्याच्यामध्ये तयार झालेलं असतं. तर हा सगळ्यात डॉमिनंट रोल लक्षात घ्या. इथिलीन म्हणलं की एवढं लक्षात घ्यायचं, फ्रूट रायपनिंग. दुसरं ह्याचे अजून रोल काय तर ह्याचे काही पॉझिटिव्ह रोल पण आहे. म्हणजे याच्यामुळे या ठिकाणी लॅटरल रूट्स तयार होऊ शकतात. प्लॅन्टला फॉर्म होऊ शकतात. काही प्लॅन्ट मध्ये बड किंवा सीडचं जे काही जर्मिनेशन आहे, डॉर्मन्सी आहे, ती याच्यामुळे या ठिकाणी ब्रेक होऊ शकते. हे पॉझिटिव्ह रोल सुद्धा या ठिकाणी या इथिलीन जे आहे त्या इथिलीनच्या याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतात. तो एक भाग याच्यामध्ये या ठिकाणी सांगता येऊ शकतो. चौथा रोल, हे जे काही हार्मोन आहे या हार्मोनमुळे ऍब्सिसिक ऍसिड किंवा ज्याला मेकॅनिझम ऑफ ऍब्सिशन म्हणूयात ती प्लॅन्ट मध्ये या ठिकाणी चालू झालेली असते. ऍब्सिशनचा अर्थ काय तर ऍब्सिशन म्हणजे एक वॉल तयार होते, नॉन पॉलिवेज वॉल आपण म्हणूयात. जी कशी तयार होते, समजा हे स्टेम आहे, ते पानाचा देठ आहे आपण असं म्हणूयात. तर आता इथं हे मुख्य स्टेम आणि पानचं देठ, ते देठ जिथं पानाला अटॅच असणार आहे कोडाला तिथं असं एक इम्परियस लेअर तयार होते आणि ह्या लेअरला म्हणतात ऍब्सिशन लेअर. हा ऍब्सिशन लेअर तयार करणं हे इथिलीनचं काम आहे. आणि मग एकदा काय ऍब्सिशनचं लेअर तयार झालं की काय होईल, इथनं पाणी इकडे जाणारे झाले म्हणून ते स्टॉप होतं. इथं तयार झालं पण इकडे येत नाही आणि मग हे पान असं खाली झुकायला लागतं, त्याला इपिनॅस्टी म्हणतात, ती होते. मग डिग्रीनिंग होतं, हिरवं पान पिवळं पडायला लागतं आणि एक वेळ अशी येते की हे पान काय होतं. तर आपल्या डाळिंबामध्ये काय करतो आपण, डाळिंबामध्ये फवारणी सुरुवातीला पानं हिरवी असतात, नंतर पानं काय व्हायला लागतं, पिवळी वाळतात, गळून पडतात, पान गळ झाली सगळी. हे काम कोण करतं, ऍब्सिशन तिथे या ठिकाणी झालेलं असतं. तर असा हा जो काही रोल आहे, ऍब्सिशन जे असेल ते याच्याकडून या ठिकाणी होत असतं. मग हे ऍब्सिशन लीव्हज मध्ये होईल. इथं फ्लावर असेल तरी सुद्धा गळू शकतं, फ्रूट लागला असेल तरी पण गळू शकतं. म्हणजे फ्लावर, फ्रूट आणि लीव्हज यांच्यामध्ये असं ऍब्सिशन तयार करणं हा एक रोल याच्यामध्ये या ठिकाणी सांगतो. This is also hormone responsible for the apical dominance. आपण पहिलंच हार्मोन ऑक्सिन बघितलं होतं, त्याच मी हार्मोन सांगितलं. ऑक्सिन हे जनरली शूट पेरिस्टिमला असतं किंवा रूट पेरिस्टिम, हे शेंड्याकडे आहे आणि शेंड्याकडे असेल त्याच्या खालचे लॅटरल बड ते काय होऊ देत नाही, ग्रो होऊ देत नाही. म्हणून आपण मी सांगितलं हरभऱ्यामध्ये भाजी काय करतो आपण, तोडून टाकतो. म्हणजे शेंडे काय करतो आपण, काढतो. शेंडे काढतो म्हणजे काय रिमूव्ह करतो आपण, ऑक्सिन. तसाच रोल याचा पण आहे, कारण हे पण कुठे आहे बघा, शूट आणि रूट अपायकल मेरिस्टेमला आहे. ते जोपर्यंत हे कोला शेंड्याला असणार आहे तोपर्यंत खालचे बड ते काय होऊ देत नाही, जनरेट होऊ देत नाही. म्हणजे अपायकल डॉमिनन्स जी काही प्रोसेस असेल ही अपायकल डॉमिनन्स ही प्रोसेस या ठिकाणी कॉज करणं, तयार करणं हे ज्यामुळे होतं. लॅटरल बड जे आहे त्या लॅटरल बडची ग्रोथ सुद्धा हे होऊ देत नाही आणि मग ज्याला आपण फांद्या तयार होणं, नवीन पालवी फुटणे हे प्रकार असतात त्याच्यामुळे कमी होतात. तर हा एक रोल याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. सिमिलरली दिस इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर सीनेसन्स. सीनेसन्सचा अर्थ आहे येलोइंग ऑफ लीव्हज. थोडक्यात काय होतं, पान हिरवं असं ते पिवळं पडायला लागतं, तर डिग्रीनिंगची प्रोसेस होते. डिग्रीनिंग म्हणजे इथं आतमधले पानामध्ये असणारा जो क्लोरोप्लास्ट आहे, क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये जे क्लोरोफिल आहे ते क्लोरोफिल डिग्रेड व्हायला लागतं, ब्रेकडाऊन व्हायला लागतं. जसं होईल तसं ते पिवळं पडायला लागतं, मग ते वाळतं. त्या सगळ्याला सिनेसन्स म्हणायचं. ऍक्च्युअली सिनेसन्स म्हणजे एजिंग.
म्हणजे चांगलं सिनेसन तुम्ही कुठं बघू शकता, आपल्या मक्यामध्ये बघू शकता. मक्या साधारण 3-4 महिने झाला की आपण तो पिवळा पडायला लागतो. दिस इज सिनेसन्स. हे सिनेसन्स प्लांट मध्ये तयार करायचं काम कोण करणार आहे? हे जे इथिलीन हार्मोन आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हे होऊ शकतं. त्यानंतर ह्याचा एक रोल सांगितला जातो म्हणजे इपिनॅसिटी. हे बघायचं सांगितलं इपिनॅसिटी म्हणजे काय. की इथ्रेन वगैरे आपण जर फवारलं तर पानं पिवळी पडतात, झुकतात खाली, पानाशी ड्रूप होणं, झुकणं, याला इपिनॅसिटी. तर असे रोल जे आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजे फ्लावर पण आहे, लीव्स पण आहेत, असे ड्रूप होणं हे याच्यामुळे या ठिकाणी होऊ शकतं. एस्पेशली हे हार्मोन डिग्रीनिंग साठी जबाबदार आहे. डिग्रीनिंग म्हणजे काय, तर क्लोरोफिल ब्रेकडाऊन करणं. क्लोरोफिल ब्रेकडाऊन करण्यासाठी याच्यामध्ये क्लोरोफायलेज नावाचं एन्झाइम आहे ते याच्यामध्ये तयार होतं. आणि या क्लोरोफायलेज मुळे क्लोरोफिल मोडतो. क्लोरोफिल मोडला की काय होईल, हिरवंपान पिवळं पडायला. त्यालाच काय म्हणायचं, डिग्रीनिंग. ग्रीन कमी होत जातं. दिस इज कॉल्ड ॲज द इथिलीन. सध्या आपण इथिलीन कुठे वापरतो तर मी सांगितलं की आपल्या जे काही डाळिंबाच्या बाग आहेत त्याच्यामध्ये आपला हंगाम धरायचा आपल्याला, तर त्याच्या अगोदर सगळे आपल्याला पानगळ करावं लागते. काय छाटणी नंतर असेल, अगोदर असेल, वटेवर काय आपल्या कंडिशननुसार आपण करतो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जिथनं आपण ती पानगळ करतो म्हणजे तिथनं काय चालू झालं आपलं, फर्स्ट डे आपण तिथून प्रोजेक्ट काउंट करतो त्या सीझनचा. ते काम हे इथिलीन करत असतं. तर हे नॅचरली ऑकरिंग हार्मोन आहे. हे सिंथेटिकली पण हे मार्केटमध्ये तयार आहे. पण केमिकली हे काय आहे, 2-क्लोरोइथिल फॉस्फरिक ऍसिड आहे. लक्षात घ्या. आणि ते सगळं मिळेल आता मार्केटमध्ये सगळं तयार आहे. जेव्हा ते पाण्याबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येतं तेव्हा ते गॅसेस फॉर्म मध्ये होतं. ते गॅस मध्ये सगळ्या प्लॅंटमध्ये सर्क्युलेट व्हायला लागतं. अगदी सोपं एक्झाम्पल तुम्ही इथिलीनचं बघू शकता. आपण समजा कच्ची केळी मार्केटमधून आणली आणि त्या कच्च्या केळीमध्ये पिकलेले केळ ठेवले तर काय होईल, उरलेली केळ पण लवकर पिकतील. कारण जे पिकलेले केळ ते काय रिलीज करणार, इथिलीन. आंब्याच्या आडीला पण आपण असंच करतो. नॅचरली एखादा पिकलेला आंबा किंवा दुसरं पिकलेलं फळ जर ठेवलं तरी सुद्धा उरलेले आंबे काय होतात, लवकर पिकतात. आता आंबे नॅचरली या मधून पिकवतात, आर्टिफिशियली कशाने पिकवतात. इथं पण बघा इथलेटचे गोळे आहेत. ओके, आपल्या डांबर गोळीसारख्या गोळ्या मिळतात, आहे की नाही. वास एकदम घाणेरडा असा हाताला लागला की जात नाही लवकर. मग ते काय आहे, त्याची काही पिल्स आपण टाकलेली त्यातनं काय बाहेर पडणार आहे, गॅस बाहेर पडणार. जो गॅस इथं काय होतो, सर्क्युलेट होतं, मग ती फळं लवकर पिकतात. बरोबर आहे. किंवा आता सध्या आपण जर बघितलं केळी सुद्धा आपल्याला त्या इथिलीन पेक्षा अतिशय पॉवरफुल केमिकल आले त्यात बुडवतात. हिरवं केळ दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकदम पिकलेलं असतं. तर ते सगळं काय ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून केलेली सगळे बेन्झीन ग्रुप मधले ते कंपाऊंड आहेत. तसंच हे पण आहे इथिलीन, की त्याचा मेन रोल काय समजलं. आता ह्यातले उरलेले रोल बघा, उरलेले रोल असे की त्यामुळे प्लॅंटची वाढ होणार असते. आणि म्हणून यामध्ये नाव काय दिले, ग्रोथ रिटार्डर किंवा तुम्ही त्याला ग्रोथ इनहिबिटर असं याच्यामध्ये म्हणू शकतो. आलं लक्षात. हे काय झालं, इथिलीन नावाचं एक हार्मोन आहे की जे 4 नंबरचं हार्मोन आपण याच्यामध्ये या ठिकाणी म्हणू शकतो. आलं लक्षात. बरोबर. किती मिनिटं झाले व्हिडिओ, म्हणजे मग ब्रेक करून दुसरा घेऊन 14 बंद करा, पुन्हा नवीन चालू करा.